एखाद्या व्यक्तीला त्याच्या बड्डेची एक्साइटमेंट किती दिवसापासून असावी? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस की जास्तीत जास्त 5-6 दिवस. पण आमची बड्डे गर्ल तिच्या बड्डेसाठी 1 महिन्यापासून एक्सायटेड आहे. जेवताना, खाताना, पिताना, झोपताना तिला तेच आठवतं, माझा बड्डे कधी येणार, मी बड्डेला काय ड्रेस घालणार आहे, बड्डेला नाश्त्यात काय असणार आहे, माझ्या बड्डेला कोण कोण येणार आहे. तेच तिच्या डोक्यात 1 महिन्यापासून सुरू आहे आणि शेवटी तो आज दिवस आलेला आहे. आणि या बड्डेसाठी आमची ही धावपळ सकाळपासूनच सुरू झाली आहे. ठरवल्याप्रमाणे बड्डे ही खूपच छान साजरा झाला. तर या तुम्ही पण आमच्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये सामील व्हा. नमस्कार मंडळी, मी आहे सुचिता सतीश व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमची आज सकाळपासूनची लगबग सुरू आहे. सर्वांचं जेवण वगैरे आटोपल्यावर मी पण जे फुगे आम्ही बोलवले होते ऑनलाईन त्यांना फुगवायला सुरुवात केली, कारण डेकोरेशन करायचं होतं. त्यासाठी मला गौरव मदत करत होता. त्यांनी एक बलून फुगवायची मशीन घेऊन आले ते, आणि मी असेंबल करत आहे. मधात आमचा लिओ आणि घरविल दोघांचीही लुडबुड सुरू आहे. फुगे फुगवून खाली ठेवले की लिओड ते फोडत होता आणि घरविल ते असेंबल केलेले फुगे नखानी ओरबाडून काढत होता. त्याच्यामुळे मधात ते पण फुगे फुटत होते. घरविल एका जागेवर शांत बसला पाहिजे म्हणून जिजुई त्याला खेळवत होते, आणि संगीताताई पण त्यांना पाणी तर मुरमुरा तर हे ते खायला आणून देत होते, पण त्याचं काही एका जागेवर बसणं होतच नव्हतं. मुसळधार पाऊस सुरू होता. शाळा सुटायची वेळ झाली तरीही पाऊस सुरूच होता. त्याच्यामुळे आम्ही तिला घ्यायला गेलो आणि तिकडूनच मग सोबत केक आणि बड्डेला लागणाऱ्या वस्तू आम्ही घेऊन येणार होतो. नाही यार, मी एकटी कशी गेली असते. पर्पल बघ वरचे, ते वरती पाऊस मुसळधार सुरू होता कंटिन्यू. त्याच्यामुळे ही पण तिला चिंता लागली होती की तिचे फ्रेंड्स आज येतील की नाही बड्डेला म्हणून. केकसोबतच तिने मॅगी, चिप्स वगैरे जे काही तिला घ्यायचं होतं ते सगळं घेतलं. आणि आज बड्डे होता म्हणून तिला आज कोणी रोखणार पण नव्हतं, त्याच्यामुळे तिने त्याचा फायदाच घेतला. यार बाहेरून आल्यानंतर पुन्हा आम्ही तयारीला लागलो. मी बलून्स लावून घेतले भिंतीवर. त्यासाठी आम्हाला तो वॉलवर लागलेला गणपतीचा फोटो काढून घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही गौरवला बोलावून घेतलं, त्यानं ते काढून दिलं. तोपर्यंत आम्ही मॅगी खाल्ली. काढायचं होतं आपल्याला फोटो. हा आमच्या छोट्याशा वल्लू पिलू ददी शोनू हॅपी बर्थडे म्हण बरं. हॅपी हॅपी म्हण ना बिटू. हॅपी हॅपी हॅपी. घरी येताना आम्ही ढोकळा तर घेऊन आलो होतो आणि केक पण आणला होता, पण समोसे जे होते ते गरमागरम हवेत म्हणून ते वेळेवर आम्हाला गौरव आणून देणार होता. बलून्स भिंतीला लावून घेतले. त्याच्यानंतर हॅपी बर्थडेचं स्टिकर पण चिपकवून घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला मेकअपची तयारी करायची होती, जेणेकरून ती छान दिसली पाहिजे. आज तशी ती सुंदरच दिसते. आजच्या दिवसासाठी ती VIP पर्सन बनली होती, त्याच्यामुळे तिला एकावर एक कॉल येत होते, तिच्या फ्रेंड्स लोकांचे पण आणि रिलेटिव्स लोकांचे पण विश करायसाठी. तर पाऊस मुसळधार येत होता, त्याच्यामुळे काही फ्रेंड्स लोकांनी तिला फोन करून सांगितलं की ते नाही येणार म्हणून ती थोडी हिरमुसली होती. पण जेव्हा बड्डेची वेळ आली तेव्हा सगळे फ्रेंड्स तिचे आलेले होते. तिने जेवढ्या लोकांना बोलवलं होतं तेवढे, त्याच्यामुळे ती हॅपी होती खूप.
डेकोरेशन आटपून इथे आता मी मेकअपची तयारी सुरू केली आहे. हिचा मेकअप झाल्यानंतर पुन्हा मला करायची होती तयारी. फायनली बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट झालं. नाश्त्यामध्ये होता लाडू, समोसे, ढोकळा आणि डार्क फॅन्टसी चॉकलेट केक. आणि सगळ्यांचं नाश्ता झाल्यानंतर तिने चोकोबार पण सगळ्यांना दिला. आणि नाश्ता झाल्यानंतर तिच्या फ्रेंडने एक डान्स केला आणि त्याच्यामुळे तिचा बर्थडे अजूनच स्पेशल झाला असं मला वाटतं. तर एवढंच होतं आजच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.